आपल्या प्राणप्रिय अर्धांगिनीला दीन अवस्थेत पाहून श्रीरामांचे हृदय करुणेने व्याकुळ झाले. इकडे भगवंतांचे दर्शन झाल्याने सीतादेवींचे हृदय आनंदाने भरून गेले. त्यामुळे त्यांचे मुखकमल उल्हासित झाले. भगवंतांनी विभीषणाला राक्षसांचे आधिपत्य, लंकेचे राज्य आणि 1 कल्पाचे आयुष्य दिले. त्यानंतर अगोदर सीतादेवींना विमानात बसविले. नंतर लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत यांसह आपण बसले. अशा प्रकारे 14 वर्षे पूर्ण करून ते आपल्या नगरीकडे परतले. त्यावेळी वाटेत ब्रह्मदेवादी लोकपाल त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत होते. इकडे ब्रह्मदेवादी देव आनंदाने भगवंतांच्या लीलांचे गायन करीत होते. जेव्हा भगवंतांना समजले की भरत फक्त गोमूत्रा शिजविलेल्या जवाच्या कण्या खातो, वल्कले नेसतो आणि जमिनीवर चटई टाकून झोपतो, तसेच त्याने जटा वाढविल्या आहेत, तेव्हा करुणेने भगवंतांचे हृदय भरून आले. जेव्हा भरताला समजले की आपले ज्येष्ठ बंधू श्रीराम येत आहेत, तेव्हा तो नागरिक, मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन आणि श्रीरामांच्या पादुका डोक्यावर ठेवून त्यांच्या स्वागतासाठी निघाला. जेव्हा भरत आपले राहण्याचे ठिकाण नंदीग्राम येथून निघाला, तेव्हा लोक त्याच्याबरोबर मंगलगीते गात व वाद्ये वाजवीत चालू लागले. वेदवेत्ते ब्राह्मण वारंवार वेदमंत्राचे पठण करीत होते. सर्वत्र सोनेरी पताका फडकत होत्या. रंगीबेरंगी ध्वजांनी सजविलेले सुवर्णरथ, सोन्याचे खोगीर घातलेले सुंदर घोडे, तसेच सोन्याची चिलखते घातलेले सैनिक त्यांच्याबरोबर चालू लागले. शेठ सावकार, श्रेष्ठ वारांगना आणि पायी चालणारे सेवक महाराजांना योग्य अशा लहान मोठ्या भेटवस्तू बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर निघाले. श्रीरामांना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भरताचे हृदय आणि डोळे भरून आले. अशा स्थितीत त्याने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. त्याने प्रभूंच्या समोर त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तो हात जोडून उभा राहिला. तेव्हा त्याच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहत होत्या. श्रीरामांनी आपल्या दोन्ही हातांनी भरताला पुष्कळ वेळेपर्यंत आपल्या हृदयाशी कवटाळले आणि आपल्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी त्याला न्हाऊ घातले. त्यानंतर श्री सीतादेवी आणि लक्ष्मणासह त्यांनी ब्राह्मण आणि पूजनीय गुरुजनांना नमस्कार केला आणि प्रजेने श्रीरामांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यावेळी अयोध्येतील सर्व प्रजेने आपले स्वामी पुष्कळ दिवसानंतर परत आल्याचे पाहून आपले दुपट्टे हवेत उडवीत पुष्पवर्षाव करून आनंदाने नाचण्यास सुरुवात केली. भरताने हातात पादुका घेतल्या, विभीषणाने उत्कृष्ट चौऱ्या, सुग्रीवाने पंखा आणि श्री हनुमंतांनी पांढरे छत्र धरले. परीक्षिता, शत्रुघ्नाने धनुष्य व भाता, सीतादेवींनी तीर्थाने भरलेला कमंडलू, अंगदाने सोन्याचे खड्ग आणि जांबवानाने ढाल घेतली. या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले. योग्य स्थानांवर स्त्रिया बसल्या, भाट स्तुती करू लागली. राजा, ग्रहताऱ्यांनी चंद्र शोभावा तसे यावेळी भगवान श्रीराम शोभून दिसत होते. अशा प्रकारे बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत भगवंतांनी आनंदोत्सव चाललेल्या अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यांनी राजमहालात प्रवेश करून आपली माता कौसल्या, अन्य माता, गुरुजन, बरोबरीचे मित्र आणि लहान यांचा यथायोग्य सन्मान केला. तसेच त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकारही केला. श्री सीतादेवी आणि लक्ष्मणसुद्धा सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भेटले. प्राणांच्या संचाराने मृत शरीरे उठावी त्याप्रमाणे त्यावेळी त्या माता आपल्या पुत्रांच्या आगमनाने उठल्या. त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि नेत्रांतील अश्रूंनी त्यांना अभिषेक केला. त्यावेळी त्यांचा सर्व शोक नाहीसा झाला. त्यानंतर वसिष्ठांनी इतर गुरुजनांसह विधीपूर्वक भगवंतांच्या जटा उतरविल्या आणि बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक केला त्याचप्रमाणे त्यांना 4ही समुद्रांच्या पाण्याने व इतर द्रव्यांनी अभिषेक केला. अशा प्रकारे मंगलस्नान करून भगवान श्रीरामांनी सुंदर वस्त्रे, पुष्पमाळा आणि अलंकार धारण केले. सर्व बंधू आणि श्री जानकी देवींनी सुद्धा सुंदर सुंदर वस्त्रे आणि अलंकार परिधान केले.
त्यांच्यासह भगवान श्रीराम अत्यंत शोभत होते. भरताने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून त्यांची मनधरणी केली तेव्हा भगवान श्रीरामांनी राजसिंहासनाचा स्वीकार केला. त्यानंतर ते आपापल्या धर्मामध्ये तत्पर व वर्णाश्रमानुसार आचार करणाऱ्या आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करू लागले. त्यांची प्रजासुद्धा त्यांना आपला पिताच मानत होती. जेव्हा सर्व प्राण्यांना सुख देणारे धर्मज्ञ श्रीराम राजा झाले तेव्हा वास्तविक त्रेतायुग होते, परंतु ते सत्ययुगच आहे असे वाटत होते. परीक्षिता, त्यावेळी वने, नद्या, पर्वत, वर्षे, द्वीपे आणि समुद्र हे सर्व कामधेनूप्रमाणे प्रजेच्या सर्व कामना पूर्ण करीत. इंद्रियातीत भगवान श्रीराम राज्यावर असताना कोणालाही मानसिक चिंता आणि शारीरिक रोग होत नसत. वृद्धावस्था, दुर्बलता, दुःख, शोक, भय आणि थकवा नाममात्रसुद्धा नव्हते. एवढेच काय, ज्यांना मरण नको असे त्यांचा मृत्यूही होत नसे. भगवान श्रीरामांनी एकपत्नी व्रत घेतले होते. त्यांचे चरित्र राजर्षीसारखे पवित्र होते. गृहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वतः त्या धर्माचे आचरण करीत होते. पतिव्रता श्री सीतादेवी आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखून प्रेम, सेवा, शील, नम्रता, बुद्धी, लज्जा इत्यादी गुणांनी पतीचे चित्त वेधून घेत असत. अध्याय 10 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संहितायां नवमस्कन्धे रामचरिते दशमोऽध्यायः. ऋषिकेशमेवाङ्मनःकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्यं त्वं वन्दे रघुनन्दनं. श्रीराम जय जय राम. हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरद हस्तधर मम श्री. तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्री सद्गुरु हरिराया. सदा संगती सज्जनाची असावी मती दुर्मती काही कोठे नसावी. मनीलोचनी रामरूपा पहावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.